हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाटा फ्राईज। यासाठी मी येथे 1 वाटी साबुदाणा पीठ घेतला आहे। साबुदाणा पीठ तयार करण्यासाठी थोडासा साबुदाणा भाजून घेऊन त्याचं पीठ तयार करायचं। 1 वाटी उकडलेला बटाटा किसून घ्यायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ टाका, साधारणतः अर्धा चमचा। त्यानंतर बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ एकत्र मळून घ्या। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मऊ उंडा मळून घ्या। उंडा खूप घट्ट बनवू नका, अर्धा ग्लास पाणी पुरेसं होतं। उंडा आता 10 मिनिटे झाकून ठेवा। 10 मिनिटांनी उंडा मऊ झाला आहे की नाही हे बघा। तुम्हाला उंडा घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून मऊ करू शकता। आता थोडासा उंड्याचा गोळा घेऊन त्याच्या फ्राईज तयार करून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तिखटही घालू शकता। अशा प्रकारे सर्व फ्राईज तयार करून घेऊया। आपल्या सर्व फ्राईज तयार करून झालेल्या आहेत। आता या फ्राईज तळून घेऊया। तळताना या फ्राईज एकमेकांना चिकटू नये अशा प्रकारे टाका। एकदाच खूप जास्त फ्राईज टाकू नका, नाहीतर त्या एकमेकांना चिटकतात। 2 ते 3 मिनिटांनी फ्राईज पलटी करा। फ्राईज लालसर होईपर्यंत तळून घ्या। आपल्या साबुदाणा बटाटा फ्राईज तयार आहेत। नक्की ट्राय करून बघा, खूप क्रिस्पी लागतात। तुम्ही बघू शकता या फ्राईज आतून किती छान पोकळ झालेल्या आहेत। उपवासासाठी ही रेसिपी करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या तिखट आणि गोड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।